खूप वाट बघितली पाण्याची. दिस इज व्हॉट आय वॉन्ट गाईज. बघा पाणी आलं आहे आज पण, काल पण आलं होतं. म्हणजे जस्ट आलं आहे म्हणून प्रेशर नाही आहे, बट खूप नशिबाने आलं आहे, काय सांगू गाईज. आता जस्ट आज आज पहिल्यांदा गावात पाणी आले. तुम्हाला काय सांगू, पूर्ण पाणी मिळणे भरून पूर्ण 4 वाजलेत. पूर्ण तिन्ही ड्रम भरून टाकले. एकदम मस्त वाटते, एकदम सुपर फिलिंग आली आहे मला. नोस्टॅल्जिया टाईप फील झाले. पाणी आले तर खूप दिवसानंतर आले, खूप महिन्यानंतर आले मे बी. चला आता मी अंकल आलेत, मग अंकलसोबत चाललो शेतामध्ये. थोडं काम आहे आणि तिथे आहे मधुमक्खीचा छत्ता, तो पण आपल्याला काढून आणायचा आहे. सो लेट्स सी, चला जाऊयात. गो बघा गाईस, किती भारी दिसतोय. A few moments later. हॅलो गाईस, गुड मॉर्निंग, सॉरी गुड इव्हनिंग. मला इकडे सामान घ्यायला प्रज्ञामॅडमने सांगितलं आहे बिर्याणीसाठी. फूड कलर घेतला आहे गाईस. साहिल मोरे आले सोबत आमच्या. साहिल मोरे करा शॉपिंग काहीतरी. आत्या आली होती, आत्याला जस्ट सोडलं आहे मी. थांबनेल आणि टायटल तर तुम्ही बघितलंच असेल. तिला जस्ट आता सोडून प्रज्ञा बोलली येताना सामान घेऊन ये, तर तिचं सांगितलेल्याप्रमाणे सगळं सामान घेतलेलं आहे. आज ती बनवणार आहेत. खूप सारे रिक्वेस्ट आले त्या दिवशी, कमेंटमध्ये सांगायला सांगितलं होतं लाईव्हमध्ये, तर दम बिर्याणीच्या रिक्वेस्ट आल्या. तो आज बनणार आहे दम बिर्याणी, चिकन दम बिर्याणी. येस, चला जाऊ घरी. 4:30 वाजलेत आणि मी म्हणतात आहे सध्या साहिलसोबत. आता घरी चाललो वापस लगेच. आता आलो, काय बोलतात याला, बेकरीवर आलो आहेत आता आम्ही. आईस्क्रीम सांगितलं होतं मॅडमने, पण फॅमिली पॅक इथे पण दिसत नाही काय. आणि गुलाबजामुन सांगितले होते, गुलाबजामुन घेतो आणि दही घेतो. फिश बसलो आहेत आम्ही भाऊ आणि आता घरी जाऊ. चिकन घ्यायचं राहिले आणि दही इकडे नाही भेटत आहे आणि आईस्क्रीम पण भेटली नाही. प्रज्ञा तिला व्हिडिओ दाखल घरी गेलो, नाही तर मला बोलली की तूने जानबूझ के नाही लाया. काहीच आता वाजले आहेत 8:30 आणि इकडे बनत आहे दम बिर्याणी. रेसिपी हाजीर आहे. डायरेक्ट दुपारनंतर डायरेक्ट आता ब्लॉग घेतोय. हे तो दही कैसे गिरा दिया तुमने, क्यों? अरे हे बघा, हे काय प्रज्ञा, हे विषय काय आहे? मॅरिनेट करणे का काय आहे याच्यात? रुक ना, आ रही है चिकन. याच्यात मला दिसतंय चिकन, दही, हळदी, मिरची आणि पुदिना, या सगळ्या वस्तू दिसत आहेत बघू. आणि इकडे कांदा भाजून ठेवलेला आहे. आपल्याला चुलीवर बनवण्याचा प्लॅन होता, बट काही कारणाने बनवू शकलो नाही, उशीर झाला त्यासाठी. आणि जाऊ द्या, गॅसवरच बनवू. जर कधी गॅस संपला त्यानंतर चुलीवर बनवू. तुमची इच्छा आहे का चुलीवरचं जेवण बघण्याची, तर सांगा, मग कमेंट करून लगेच आपण हजर करू. चूल सध्या अवेलेबल चूल आहे, माईची आहे, काकूची आहे. आणि बनवू पण शकलो असतो विटा मांडून, पण जरा वेळ लागेल, खूप जास्त उशीर होईल आम्हाला. कसं आहे, ते माझे चुलते आहेत एक, माझे चुलते आहेत, त्यांना प्रज्ञाच्या हाताची बिर्याणी खायची, त्यासाठी त्यांना घाई करत आहे. आणि चुलीवरच्या याच्यात वेळ जाईल, त्यासाठी प्रज्ञा लवकर बनवण्याचा प्रयत्न करते, कारण त्यांना खायची इच्छा आहे त्यासाठी. होप यू विल अंडरस्टँड गाईज. इंग्लिश थोडीशी कमजोर आहे. यस, चला रेसिपीकडे वळूयात आता. काय बोलले? तर गाईज याच्यात आहे दही, अद्रक लसूणचा पेस्ट, लाल मिरचीचा पावडर आणि आपला थोडासा बिर्याणी मसाला जे असतं ते टाकलाय मी. आणि हे पुदिना आणि कोथिंबीर टाकली आणि मीठ आणि हळद टाकतात. आणि हा हे भाजलेला कांदा पण टाकला. दाखवलं सगळं. स्पेशल दम बिर्याणी रेसिपी आहे गाईज, खूप भारी लागते. एक जण तुम्ही नक्की ट्राय करा तुमच्या घरी पण. सेम रेसिपी एकदा घ्या आणि ट्राय करा. चिकन आहे याच्यात. चिकन आहे, असं मटनचं पण चिकन बिर्याणी करू शकतो. अशी चिकन बिर्याणी आहे, चिकन दम बिर्याणी. आता मी हातानेच हे करते, माझा हात कापलेला आहे, जलेगा मुझे फिर भी मैं मिला देती हूँ. इसको मैरिनेट करना है अच्छे से, मतलब मिक्स करना. हाँ मिक्स करके मैरिनेट करने के लिए रखने का है, तब तक अपन चावल पका लेंगे. मैरिनेट मतलब मुझे नहीं पता, पर इसको भिगा के रखने का है. मैरिनेट मतलब मसाला इसके हाथ में घुसने तक. हाँ, वही उसको ही मैरिनेट बोलते हैं.
अरे मेरा हाथ कटा हुआ जलने लगा रे बहुत जोर से. गाईज आपल्या व्लॉग्स सर्वात जास्त कुठल्या सिटीमधून बघतात तुम्ही लोक ते कमेंट करून सांगा आम्हाला जाणून घेण्यासाठी. जर आम्ही फ्युचरमध्ये कधी शिफ्ट होण्याचा प्लॅन केला तर कुठल्या सिटीमध्ये शिफ्ट होऊ असं तुम्ही कमेंट करा. आपली आपली सिटी ज्या सिटीचे कमेंट्स जास्त असतील ना तीच सिटी म्हणजे आपल्यासाठी आपल्या लोकांमध्ये आपण शिफ्ट होऊ पण शकतो असा विषय आहे. तर बघू कुठल्या सिटीच्या जास्त कमेंट येतात. आपला ब्लॉग्स कुठल्या सिटीमधून जास्त बघितला जातो ते आज मला जाणून घ्यायची इच्छा आहे. खूप दिवसापासून मला हे सांगायचं होतं पण मला लक्षात राहत नाही. त्यासाठी आज अचानक लक्षात आलं तर त्यासाठी ह्या व्हिडिओच्या मध्येच माझा टॉपिक मी छेडतोय त्यासाठी सॉरी. पण तुम्ही आपली सिटी कमेंट्स करा ओके. मी तुम्हाला रिप्लाय करेल सर्वांना. चला आता आपण आपला भात शिजून घ्यायचा आहे. दही टाकली होती. दम बिर्याणीसाठी सर्वात आधी भात असा शिजून घ्यायचा आणि सामग्री त्याने मिक्स केली ती तर तुम्हाला माहितीच आहे. इथून पुढे आता सगळे रेसिपी आहे ती तुम्ही काय, कुठे बघा गेला आपला? मस्तपैकी. ते कुठे गेलं? ते काय तेल भातामध्ये तेल. बिरयानी कैसे ही रहते हैं. रुक मेरे को याद करने दे कैसा कैसा कैसा. पानी उकड़ाना है पहले. याद करते ते भूल जाता. काय त्याच्यामध्ये पाणी पितोय ना तर पित्त जरा कमी झाले म्हणजे ऍसिडिटी वगैरे होत नाही. खूप इफेक्टिव्ह आहे हे पितळाचं. आली मायच्या घरी गेली होती. फोन बघा फोडून कसं टाकलाय. हे मॅडमनीच फोडलं आमच्या लाडू मॅडमने. आयफोन 11 ची कशी वाट लावली बघा. हा फोडती परत. काय आणलंय पानी चाहिए. कोणतं पाणी चावल धोने के लिए. स्वयंपाकसाठी. आता याचा भात बनवायचा अगोदर ना. गाईस आपण जे बासमती राईस होता ते सॉफ्ट करायला ठेवलाय इकडे पाणीमध्ये धुवून स्वच्छ. आणि इकडे पाणी घेतलंय आणि आपला सगळं मसाला टाकलाय अख्खा. साई जिरा, तेजपत्ता, दालचिनी, 2 इलायची आणि फूल आणि 1 बडी इलायची टाकली आणि 4 काली मिर्च आणि 2 लॉंग टाकलेले याच्यात. आणि आता मी निंबू पिळून टाकते इकडे आणि थोडा तेल टाकलाय. हे उकळा आल्यावर ते आपल्याला सोक केलेला टाकायचं याच्यात. उकळा आल्यावर भात टाकायचा. हा काय तुझं काय काय तुझं काय मोबाईल नाही. बाय 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 गाईस बाय कर. पप्पी दे पप्पी दे ना पप्पी दे ना. इसका भात पता है कितना फायदा होता है खाने का. क्या इसका भात खाने का फायदा कितना होता है पता है. किसका मतलब भात बहुत अच्छा रहता है इसका खाने का. इसका किसका इसका भात इसका मसाला किसका. भात. हाँ तो ऐसे बोल ना इसका मतलब म्हणजे या इन्ग्रेडियंटचा भात खाण्याला चांगलं असतं असं बोल ना मग सरळ सरळ. इसका किसका. इसका इसका इसका. ओके आता हे याला उकळे आल्यावर ते भात टाकायचं माझा हात अरे काढलेला आहे. पर वो तूने सिजाया नहीं क्या. क्या चावल नहीं बनाया. अच्छा इसमें बनाने वाले हैं क्या चावल. ओके ओके सॉरी तो किया हुआ. गाईज रेसिपी नीट समजून घ्या आणि प्लीज नक्की ट्राय करून कमेंट्स करा की तुम्ही ट्राय केलं असं. फुललेले पाहिजे तांदूळ. फुलले पाहिजे असं पाणी त्यात गेलं पाहिजे. मोकळे केस चालत. हे मोकळे तांदूळ पाहिजे. मोकळे केस पाहिजे बोलून. गाईज हे भात शिजून घेतलाय आम्ही. आता हे याचं पाणी काढून वेगळं करून टाकायचं. इट्स फ्यू मिनिट्स लेट. भात लगेच झाला. आता किती वेळ बनायला टोटल. कुछ नाही बस अभी दम देना उसको. दम द्यायला किती वेळ लागेल. बस आहे ना. आता काय कर असं अरे पडलं. खाली टाकायली सर. भात एकदम मस्त झकास. बासमती राईस आणले होते. काय झालं काय झालं बाळा दाखव आगर. काय चावलं का पोट चावला दाखव. हा
काय झालं काय झालं काय माहित अरे हे काय रे तिचं साल्ट निघलंय जसं. हा ते काल लागले तिला मॅडम लागतच राहतं काही ना काय. तर काही तेल टाकलं याच्यात, थोडं गरम होऊ देते इसको. आवाज काय झाला आवाज थोड़ा सा गर्म होने देते हैं गाइस इसको, थोड़ा सा टमाटर डालेंगे गाइस. बहुत लेट हो जाता है ये सब बिरयानी विरयानी बनाने में, इसलिए बहुत जल्दी लगना पड़ता है ये सब काम में. अन्न जेवलं असं दोन मिरच्या टाकल्या तिने एक्स्ट्रा याच्या मनाने टाकल्यात. तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकले तरी चालेल. मिरच्या जास्त तिखट नाही आहेत, हलक्या वाल्या आहेत. आता नमक टमाटर घालने के लिए नमक. A few moments later. गाईज तर मेन घडी आली आहे आपली, हे टाकायचं हे आहे खूप आपल्याला. टेस्टी आहे गाईज, म्हणजे खूप मस्त स्मेल येतो याच्यातून. तुम्हाला काय सांगू, व्हेरी नाईस. हे टाकलं याच्यात फायनली तिने जे सर्वात पहिले बनवून ठेवलं होतं स्टार्टिंगला. आणि मग याच्यात हे चावल टाकायचे ना, वाफा निघतात बघा चावल मधून, भारी दिसते. ऐसा दम बिर्याणी, हैदराबादी बिर्याणी. तर गाईज मला जमत नाही हे टाकायला, गरम आहे ले, पकड नाही. पकड नाही टाकू का? गाईज मला जमत नाही म्हणून रोहित माझी हेल्प करत आहे इकडे. याच्यात टाकू? हा पूर्ण टाका. अरे अरे सांभाळू, पडू देऊ नका. हो गरम आहे, लोक थांब थांब. अरे ते चिपकलंय भात. हा थांब, हळू हळू नाही हळू नाही. थांब थांब, पकड लवकर पटकन. आता भात सांडला. थोडंसं सांडलं, सॉरी गाईज. मला तिला हे टाकता येत नव्हतं म्हणून मी टाकून दिलं तिला यात. आता ते जो मसाला आहे, हे खाली मसाला आहे आणि वरती भात, आणि इकडं लाडू आहे आमची. काय झालं बाळा? हे कुत्रा कुत्रा तुला बोलते शिक घरात नाही यायचं. लाडू हे खायला टाकते कुत्र्यांना ना, म्हणून हे कुत्रे इथे यायला लागलेत आता. तू मित्र बनवून ठेवलेस हे सगळे. हा काय हा, अशा प्रकारे एकदम सुंदर प्रकारे तुमच्या समोर हाजीर आहे बिर्याणी हैदराबादी दम मारून एकदम झकास टेस्ट. आता एवढा भारी स्मेल येतोय गाईज. मी खूप जास्त भूक अशी वाढवली पोटात, तर मग कधी भेटेल मला अशी मी याची वाट बघतोय. म्हणजे झालंय हे ऑलमोस्ट. हा कलर घेऊन आलोय आज मी, कलर टाकते ती प्रज्ञा. हे बघा गाईज, हैदराबादी मुस्लिम टाइप बिर्याणी आहे, लक्षात ठेवा. ट्राय करा नक्की घरी. कलर तुम लोग ऐसे कलर डालते हैं क्या? बचपन में मैं सोचता था ग्रीन कलर का चावल कहाँ उगता है, सच में मैं सोचता था. हाँ ग्रीन कलर का चावल और ये ऑरेंज कलर का चावल. पहिला मुझे भी वही लगता था, पर बाद में पता चला बड़ा. काय पाहिजे, काय काय पाहिजे? नाव सांग काय देऊ मम देऊ का? काय पाहिजे बोल ना. ए गुंगा काय पाहिजे? 2 3 4 बोल. अभ्यास चालू बघा, बोल ना 2 3 4. बघा पेन कसं पकडला बघा. कसं आहे विषय हार्ड आहे. जाने था ना गाइस, चुके ने ऑरेंजच्या जागेवर येलोच कलर आणला. तो नहीं डालेगी येलो, डाल दिया. चल दे क्या. ओके बट फूड कलर तो सेहत के लिए अच्छा नहीं रहता ना. ये पता नहीं मुझे अभी. मैंने सुना था ऐसा. और दम, हाँ दम देने को. दम वो कोयला कहाँ से नहीं वो कोयला नहीं, ये दूसरा वाला दम है. कोयला वाला नहीं है, दूसरा वाला. दम मारो दम. तर गाईस झालेली आपली बिर्याणी बघू शकता तुम्ही. आता मी जात आहे वाढायला. म्हणजे ही म्हणजे माझी चुलते अण्णा त्यांना देऊन येते आमच्या घरी. त्यांना खायची होती. थोडंसं उशीर झालाय, म्हणजे
पण ठीक आहे, तरी पण देऊन येऊ, जाऊ दे. नेक्स्ट टाइम लवकर जरा. खूप छान दिसते आणि खूप भारी वाटते. एवढी भारी स्मेल येते ना गाईस, काय सांगू. एक्सायटेड आहे मी खाण्यासाठी. ओके. घर वगैरे घाण दिसते तर त्या आमच्या महाराणीची देण आहे. घर घाण करतात त्या, बघू शकता तुम्ही. बघा, ते त्यांचं ऐकावंच लागतं आम्हाला. गेली प्रज्ञा अन्नाला त्यांना द्यायला, अरुणला घेऊन गेली सोबत. इथेच आहे बाजूलाच घर. सो आता जेवूयात. आता जेवणाची आपली वारी. लेट्स सी, टेस्ट करून बघू कशी झाली आहे तिची स्पेशल हैदराबादी दम बिर्याणी. मला वाढले, आता मी खाऊन बघतो कशी झाली तर खाऊन बघा गाईज घर गाणे, कारण की मी जेवण बनवण्याला लागले होते आणि लाडूनी घाण केलंय सगळं घर. काय सुगंध येतोय. गरम आहे भरपूर प्रज्ञा. लगेच मला अशी प्रज्ञा कधी पण वाढलं ना, घात जेवायच्या अगोदरच विचार मिक्स केलंय मी. कसं झालंय जेवायच्या अगोदरच मला. गाईज हा बिर्याणी बनवायला खूप वेळ लागते, म्हणून मी एवढा काय करू सांगतो. खरंच चांगलं बनलंय. यम्मी बना एकदम. माझ्या तोंडातून पण पाणी निघतंय वासनी. एकदम टेस्टी झालं गाईस, सुपर. तुम्ही नक्की ट्राय करा. माझी इच्छा आहे की तुम्ही पण ट्राय करू. ज्याने म्हणजे कधीच बनवले नसेल ना, ते लोक ट्राय करा आणि बनवा. एकदा ना मी आपल्या फॅमिलीसाठी, यूट्यूब फॅमिलीसाठी एकदा मी मीटअप ठेवणार आणि त्याच्यामध्ये मी स्वतःच्या हाताने बिर्याणी हे वाली बनवून तुम्हाला चारणार मी. 100K झाल्यावर. हो, 100K झाल्यावर आपल्या यूट्यूब फॅमिलीला सर्वांना प्राज्ञाच्या हाताची बिर्याणी. ते घ्या ना. बरं, आता खातो मस्त पैकी एकदम सगळं खाऊन टाक. चला गाईस, बाय बाय. भेटूयात आता थोड्या वेळानंतर जेवल्यावर. तिला मी चारतो. याची दही दिले मला हिने. हिची दही फेवरेट आहे. मला वाटलं वाईट भात जास्त झाला का, पण नाही झाला जास्त, बरोबर एकदम. ठीक आहे, एक घास खा आणि सांग कशी बनवली मी बिर्याणी. खरंच छान झाली आहे. इतनी मेहनत किया तो कुछ तो फायदा होना चाहिए ना भाई. कांदे कापू. काप, लिंबू दे थोडा. बाळा काय बाळाच्या तोंडात पाणी आलं वाटतं. जेवण खाना खाना खायचा. बाय कर, चल मला बाय कर. जेवण बघते. दही, तिला दही जाम आवडतं बघा. दही खाणार पहिल्या. एक काकडी होती. खा खा ना, खा खा खा. रिएक्शन बघा आता दही खाल्ला. दही लवर या दोघी जणी आहे, सेम दही आवडतं आहे ना दोघींना. चालतंय गाईज, भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खाऊन घेऊ. आणि कुठला ब्लॉग, कुठली रेसिपी ते कमेंट करून सांगा. हाईप करा आणि असंच प्रेम असू द्या तुमचा रोहित आणि प्रज्ञावरती. ओके, चला. लय भांडे पडले आता मला घसायला. ओके, टाटा. अरे